आज आपण बनवणार आहोत हिरवी कोलंबी, म्हणजे आपण चटणी बनवून कोलंबी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर वापरणार आहोत. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, एक लसूणचा कांदा पूर्ण सोलून घेतलेला आहे, म्हणजेच 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंचाचं आलं. हे आपण वाटून घेणार आहोत, पेस्ट बनवून घेणार आहोत. लागले असतं त्याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत. 2 चमचे पाणी टाकून मी अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण ही साईडला ठेवूया. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे तेल, म्हणजे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यात आपण ही हिरवी पेस्ट टाकणार आहोत. पेस्ट काही छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे. काही सेकंद शिजवून घेणार आहोत. त्यातच टाकणार आहोत किंचित हिंग, आणि इथे मी एक कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ती पण त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण लाल मसाले वापरणार नाही आहोत, तिखट मसाले. त्याच्यासाठी मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. चवीसाठी टाकणार आहोत आपण इथे गरम मसाला, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा धना जिरा पावडर, आणि इथे टाकतोय आपण चवीप्रमाणे मीठ. आपण इथे हिरवी कोलंबी करणार आहोत, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी हळद किंवा मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं असल्यास त्याच्यामध्ये हळद वापरू शकता. हळद वापरल्याने याचा कलर बदलणार आहे. मग आता हे छान शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. पेस्ट चांगली शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोलंबी. तर इथे मी साफ करून घेतलेल्या आहेत. कोलंबी कशी साफ करायची याचा व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. जर नाही मिळालं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक पाठवून देईन. 10 मिनटं झालेली आहेत, पाहूया. कोलंबी छान शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ग्रीन कोलंबी बनवून तयार आहे. ही तुम्ही चपाती, तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. मला अजून कोरडी करायची असेल तर झाकण न लावता गॅस थोडा फास्ट करून याचं पाणी आटवू शकते. कोलंबीला आपण जेवढं शिजवतो तेवढं त्याला पाणी सुटतो. आता कोलंबी छान शिजवून मोकळी झालेली आहे. गॅसची फ्लेम मी फास्ट केलेली, त्याच्यामुळे कोलंबीला पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी सुटेपर्यंत, जर तुम्हाला सुकी कोलंबी हवी असेल तर पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. मी आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे सर्विंग प्लेटमध्ये हिरवी कोलंबी रेसिपी बनवून तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ खाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.